तर मी जुन्नरमध्ये राहतो, पारगाव मंगरुळ आहे माझं गाव आहे. आणि मी 7वी 8वीला असेल तेव्हा टिंग्या हा सिनेमा रिलीज झाला होता. आणि मला अजूनही आठवते की मी चुलीपाशी होतो आणि शेकत होतो आणि माझ्या मागं माझ्या घरचे बोलत होते की अरे टिंग्या नावाचा एक पिक्चर आलाय, राजुरीच्या माणसाने काढलाय आणि बेल्ल्यात शूटिंग केली, बेल्ल्याच्या बाजारात ओतूरमध्ये शूटिंग केली आहे. आणि ती सगळी गावं ना माझ्या लहान होतो मी, पण मला हे माहित होतं की हे सगळं माझ्या घराच्या जवळ आहे, लय लांब नाहीये. आणि मी असं झालं, पिक्चर म्हणजे जो पिक्चरसाठी मी एवढा वेडा आहे आणि तो पिक्चर आपल्या घरापाशी पण निघतो, म्हणजे हे काहीतरी नवीनच होतं माझ्यासाठी. वेडेपणाचं म्हणजे नाही काय असं होतं की आपल्या तिथल्या माणसाने काढलंय, आपल्या तिथल्या माणसाने काढलाय, राजुरीच्या माणसाने पिक्चर काढलाय, राजुरीच्या माणसाने पिक्चर काढलाय, हे सारखं माझ्या कानावरती येत होतं. आणि टिंग्याची जी गोष्ट आहे ना ती मी अशी ऐकली होती की एक मुलगा आहे जो रस्त्याच्या कडेला गाया वगैरे ओळीत होता, मेंढर ओळीत होता आणि गाडी चालली होती रोडनी आणि त्या डिरेक्टरने त्याला पाहिलं आणि त्याला पिक्चरमध्ये घातलं. हे वाक्य माझ्या डोक्यामध्ये बसलं की तो रस्त्याच्या कडेला बसला होता किंवा काहीतरी करत होता आणि रस्त्याने गाडी गेली आणि त्याला पिक्चरमध्ये घेतलं. मग मला असं झालं की आता मात्र असं पण पिक्चरमध्ये जाता येतं. मला असं वाटलं, मी लहान होतो, मला काही समजत नव्हतं, मला असं वाटलं की असं पण पिक्चरमध्ये जाता येतं. तर मग झालं असं, मी तुम्हाला आता दाखवतो की 7वी 6वीला लहान होतो खूप, मला माहित नाही, पण मी कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष 2 वर्ष ना मी माझ्या घराच्या तिथं जवळ एक रस्ता आहे, तिथं मंदिर आहे, त्या मंदिराच्या तिथं पायऱ्यांवरती बसायचो. तर हे मंदिर आहे, हा रस्ता आहे माझ्या घरा बसला. हे आता सगळं बदललंय, तेव्हा असं नव्हतं. पण ही ती जागा आहे, ही ती जागा आहे, ही ती पायरी आहे जिथं मी बसायचो लहानपणी. आणि रस्त्याने गाडी जाईल आणि कोणीतरी येईल आणि मला पिक्चरमध्ये घेईल अशी मी वाट पाहायचो. 1 ते 2 वर्ष मी अशी आतुरतेने, असं नाही की नुसतं वाट पाहायची म्हणून, असं एकदम टक लावून वाट पाहायचो की कोणीतरी येईल आणि मला पण पिक्चरमध्ये घेईल. इथं बसायचो, कधी तिथं बसायचो आणि फक्त वाट पाहत बसायचो की कोणीतरी येईल आणि जसं टिंग्याला घेतलं पिक्चरमध्ये तसं मलाही घेईल.